शिक्षा द्या। तुम्ही जी सांगाल ती शिक्षा मी भोगेन। केली। आज मी स्वतःला खूप मोठी शिक्षा केली। संजू, आज तुला जे खोटं बोलावं लागलं त्याला माझा सतत सत्याचा आग्रह धरणारा स्वभावच कारणीभूत असेल। इतक्या दिवसांच्या सहवासात मी तुझ्यात खरं बोलण्याचा विश्वासही निर्माण नाही करू शकलो संजू। अहो नाही, असं खरंच काही नाहीये बघा। अहो संजू, माझ्यासारख्या माणसासाठी हीच मोठी शिक्षा आहे की ज्याला स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या आईशी खोटं बोलावं लागलं। आयुष्यातली सगळ्यात मोठी शिक्षा दिली मी स्वतःला, खोटं बोलू। संजू, या गोष्टीचा भयंकर त्रास होतोय मला, प्रचंड त्रास होतोय। आयुष्यभर होत राहील। नाही, अहो नाही, असं नका करू। चूक मी केलीये ना, मग शिक्षा पण मलाच द्या। तुम्ही असं स्वतःला त्रास करून घ्याल तर हे चुकीचं आहे की नाही? चूक आहेच संजू। आई साहेबांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की चूक झाली की शिक्षा व्हायलाच हवी, आणि ती झाली। अहो संजू, ही शिक्षा फक्त माझी, फक्त माझी। मग काय चूक कोणी केली, कशासाठी केली, या गोष्टींचा पुन्हा पुन्हा हिशोब मांडायची काहीच गरज नाही। माझ्यासारख्या माणसासाठी हीच मोठी शिक्षा आहे की ज्याला स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या आईशी खोटं बोलावं लागलं। आयुष्यातली सगळ्यात मोठी शिक्षा दिली मी स्वतःला, खोटं बोलून। संजू, या गोष्टीचा भयंकर त्रास होतोय मला, प्रचंड त्रास होतोय। आयुष्यभर होत राहील। अहो तुम्हाला कसं कळलं? संजू, मी तुला सांगितलंय ना, तू अगदी फुलपाखरासारखी जरी आलीस तरी मला कळतं। संजू, माझ्या दिवसाची प्रत्येक सकाळ अशीच व्हावी। मी डोळे उघडावे आणि तू दिसावीस। दिवस उगवतानाही तूच आणि मावळतानाही तूच। ओ कवी मनाचे आमचे कडक फौजदार, हे घ्या, तुमच्यासाठी एकदम कडक चहा आणलाय। अहो संजू, माझ्यासाठी चहा महत्वाचा नाहीच आहे, चहा आणणारा हा हात महत्वाचा आहे। तू अशीच माझ्या हातात हात धरून असलीस ना, तर माझं आयुष्य गार्डन गार्डन होईल बघ। झाला का तुमचा चावटपणा सुरू? चावटपणा? मी याला प्रेम म्हणतो। लाजलीस? म्हणजे तुला आवडतं माझं प्रेम, म्हणजे तुला वाटणारा चावटपणा। अहो मगाशी तुम्ही झोपला होतात ना, त्याला लय भारी दिसत होतात। म्हणजे मी बघत होते तुमच्याकडे एकदम लांबून। फक्त उभी होतीस? संजू, हा माझ्यावर झालेला अन्याय आहे। अहो नाही, काल जे काय झालं त्यानंतर मला असं वाटलं की अजून पण तुम्ही माझ्यावर लय म्हणजे लय कावले असणार।
मग काय तुम्ही बोलाल नाही बोलाल, भीतीनं पार डबरा पडला होता माझ्या पोटात. मग एक नाही 10 विचार येत होते मनात. संजू, तू आता याला चांगली गोष्ट म्हण किंवा वाईट गोष्ट म्हण, पण मी कितीही ठरवलं तरी तुझ्यावर चिडू शकत नाही. आपण याचा गैरफायदा घेऊ नकोस. जी भाऊसाहेब. आपला विषय अर्धवट राहील. अहो चहा आणलाय. उगीच चहा थंड होईल, पिऊन घे. अहो पण तुमच्यासाठी. संजू, मला वेळ लागणार आहे. तो चहा थंड होऊन वाया जाण्यापेक्षा तूच पी. सर्वेश, सर्वेश, आमचं औषध घेऊन या खोलीत. सासूबाई, आज ते देवपूजा. पहाटेच केली आम्ही. आम्हाला कामासाठी बाहेर पडायचं होतं. नियमाप्रमाणे आम्ही पूजा करूनच बाहेर पडलो. बाबो, म्हणजे पहाटे पहाटे कुठं देवळात गेलता का काकड आरतीला? आम्ही काय करतो, कुठे जातो, याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध आहे का संजीवनी? आपला ज्या गोष्टींशी संबंध नाहीये त्याच्याविषयी हे नसते प्रश्न का? चुकलं माझं, सॉरी. संजीवनी, आमचे चिरंजीव मूर्ख आहेत आणि आमच्या भगिनी महामूर्ख आहेत. पण तुम्ही 150 आहात. एक वेळ मूर्ख माणसं चालतात आम्हाला, पण 150 माणसांची सक्त ॲलर्जी आहे आम्हाला. यापुढे असा 150पणा करण्याचा प्रयत्न केलात, परिणाम फार भयंकर होतील. आयु, हे काय तुम्ही रेडी पण झाले? काही हरकत नाही, मी सर्वेश दादांना तुमचा नाश्ता लावायला सांगते. हा, खाल तर व्हाल. आणि कसं आहे, आमच्या फौजदारांना लय डिशुम डिशुम करायची असते ना गुंडांसोबत, मग ताकद तर असायलाच पाहिजे अंगात, हाय की नाही? काय शोधताय? मोबाईल इथेच असेल, मी देते. हे घ्या. आओ,
आमच्या शाळेत आम्हाला शिकवलंय की एखाद्याने जर आपल्यासाठी चांगलं काही केलं ना तर त्याला थँक्यू म्हणत असतात. थँक्यू. आव! पण आपण आता थोडी शाळेत आहे. प्रेमात नो सॉरी आणि नो थँक्यू. प्रेमाच्या माणसाला दुखवल्यानंतर ना त्या सॉरीला अर्थ आहे ना थँक्यूची किंमत. सगळं बेदाम आणि अर्थशून्य असतं. अहो माझी लय म्हणजे लय मोठी चूक झाली मला माहिती आहे. पण तुम्ही सांगा ना मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफी द्या. एवढं सगळं झाल्यावर तुला माफ करायचा प्रश्नच येत नाही संजू. प्रश्न असा आहे की मी स्वतःला कसं माफ करू. आणि यात तुला सोयर सुतक असण्याची काहीच गरज नाहीये. हा असं कसं गरज नाही. हा असं नसतंय. तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत आणि माझ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या. हेच संजू, तुझ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. इतकं सगळं रामायण झालं, घरातले सगळेजण इन्व्हॉल्व होते, पण मला सगळ्यात शेवटी कळालं. गुड. अहो अहो बोला. हाय नाही, हॅलो नाही, डायरेक्ट बोला. आता काकाला ओळखत असेल नाही संजू बेटा? काय काम आहे तुमचं? आलबेल समजा ठीक आहे ना व? म्हणजे काल जावई बापू लईच तापले होते म्हणून आम्हाला आमच्या पुरीची काळजी वाटली. समजा ठीक आहे ना? थंडा थंडा कूल कूल नाही. म्हणजे कसं असतंय, काही पोलीसवाल्यांना घर आणि पोलीस स्टेशन यातला काही फरकच कळत नाही. घराचं बी नुसतं स्टेशन करतात, पोलीस स्टेशन. जावई बापूंचं तसं काय नाही ना. आमचं बी असं नसतंय बरं का. आम्ही म्हणजे समाजकारण राजकारण ह्यात एकदम हार्ड आणि घरी सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट पेक्षा सुद्धा सॉफ्ट. किती बोलता हो तुम्ही? हा तुमचं तोंड जर मातीचं असतं ना तर आतापर्यंत फुटून पण गेलं असतं. पाष्कळ बडबड नसती. हे बघा, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची. तुम्ही असाल माझ्या डॅडींचे फ्रेंड, पण माझं तुमच्याशी काय बी घेणं देणं नाहीये. त्यामुळं कीप डिस्टन्स. तुरी तू म्हणजे एकदम तुझ्या बापावर गेली. गरज सरो आणि काका मरो अशातली तुझी गत झाली. आम्ही एवढं आपलं मानानं तुला इथं घरी बोलावलं. हा तुझं चोरीला गेलेलं मंगळसूत्र शोधून तुला दिलं आणि माझं होतं मला मिळालं. विषय संपला. मला आता पुन्हा फोन करायचा नाही. थँक्यू, धन्यवाद. संजू बेटा, त्यांचा बी विषय असा पाडदेशी संपत नसतोय. आपल्याला वाटतं एखादा विषय संपला, पार चिंधनाहून थडग्यात गाडला गेला, पण तसं होत नसतंय. कसंय, आपण दडावलेला एखादा विषय एखाद दिवशी भासदिशी आपल्याच मानगुटीवर येऊन बसतोय. तेव्हा सावध राहा. जे काही सावध दिवस राहायचंय ना ते तुम्ही राहायचं. माझ्या मिस्टरांचं नाव काय माहितीये ना तुम्हाला? ACP रणजित ढाले पाटील. तेच रणजित ढाले पाटील ज्यांनी काल तुमच्या माणसाला एका झापडीत चारी मुंड्यात चित आभाळ दाखवलं होतं. तेच आभाळ तुम्हाला दाखवायची बी व्यवस्था करू शकते बरं का मी. त्यामुळं पुण्यांदा मला फोन करायचा नाही. जमलं तर माझा नंबर डिलीट करून टाका तुमच्या फोनमधनं.
नाहीतर तुम्ही लयच चॉपतात. विरघळून परगळून कधी कुठल्या नाल्या वाट वाहून जाल कळायचं बी नाही. छायला फुलपाखरू दात मारायला लागलाय. एसीपी रणजितराव ढाले पाटील आणि दातवाला फुलपाखरू मिशेष संजीवनी ढाले पाटील, तुमच्यासाठी आधी पुरावा आणि मग तुमच्या दोघांना पुरावा. काय संजूबाई, मौसम कसा आहे? नाही म्हणजे चिंतेचे बादल छाए हुए का प्रेमाचा पाऊस पडतोय? हा, अगं म्हणजे रणजित असा फुगलाय का बोलतोय तुझ्याशी? नाही म्हणजे बोलतायत पण कळलं, प्रेमाचा पाऊस थांबलाय. सगळीकडे नुसतं रखरखीत झालंय. प्रेमाचा दुष्काळ आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा सुख काय? खरं सांगू का बेबी मावशी, हे स्वतःला इतका त्रास करून घेतात ना, मला नाही होते बघवलं जात. बघण्यासारखा सीन नाहीच आहे मुळी तो. हा ते झालंच, पर संजू आता काहीतरी करायची वेळ आहे. कर की काहीतरी, म्हणजे तो खुश होईल. आता तुम्हाला काय सांगू, मी ट्राय मारलाय पण सगळंच फेल गेलं. केलं गेलं होय. आता बेबी मावशी काय सांगते ते ऐक. म्हणजे प्रेमाचा असा धो धो पाऊस पडेल बघ. नाहीतरी उद्या त्याचा वाढदिवस आहेच. यांचा वाढदिवस? अगं जन्मलाय ना म्हणून तर तुला मिळालंय ना काहीतरीच. पर मेन विषय वाढदिवस आहे. आपण त्याचा वाढदिवस असा जोरात सेलिब्रेट करू ना की तो खुशच झाला पाहिजे आणि त्याचा राग असा निघून गेला पाहिजे बघ. अहो बेबी मावशी, पण तुम्ही मला आधी सांगायचं ना. नाही म्हणजे आपण तयारी केली असती. आडगी आहेस का ग तू? तुला तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस माहिती नाही का ग? नाही, असा कधी विषयच नाही झाला ना. विषय निघाला नाही. अगं येडे, पहिल्या वर्षी ना एकमेकांना असे खोदू खोदू तारखांवर विचारायचे असतात आणि ते सेलिब्रेट पण करायचे असतात. त्याने ना प्रेम वाढतं बघा. त्याने नाही का विचारलं तुझा वाढदिवस कधी असतो? आणि संजय, कधी असतो ग तुझा वाढदिवस? बेबी मावशी, अहो आताचा विषय यांचा वाढदिवस आहे ना, मग आपण त्याच्याविषयी बोलू. बेबी मावशीला दुसरं काही काम नाहीये का? एक तर रंजाला बायको करून दिली, त्या बायकोला आठवण पण करून दिली की त्याचा वाढदिवस कधी आहे. आता तो कसा सेलिब्रेट करायचा हे पण मी सांगायचं होय तुला. चल. अहो बेबी मावशी, मला सांगा ना तुम्ही, आपण काय करूयात? काहीतरी हेल्प करा की प्लीज. नाही नाही मी नाही. अहो बेबी मावशी, असं नका करू ना, काहीतरी सांगा प्लीज प्लीज. बरं सांगते, ऐक. नवऱ्याच्या प्रेमाचा मार्ग आहे ना त्याच्या पोटातून जातो. हा, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी कर खायला. स्पेशल? हा, स्पेशल. मला की नाही केक बनवता येतोय. मग मी एक मिनिट, आता केक बनवू का असं विचारलं ना तर कान फडफोडीन तुझं बघ. पण मग सासूबाई, त्यांचं काय करायचं? नाही म्हणजे मी काय म्हणते बेबी मावशी, मी एक बारीस त्यांना जाऊन विचारून येऊ का? म्हणजे नंतर त्या स्वयंपाक घरात आल्या तर काही. अगं नवऱ्यासाठी केक बनवायला अक्काला कशाला विचारायला हवं? बिंदास बनव, मी बोलते अक्काशी. अरे वा, बेबी मावशीची शिकवणी चालली वाटतं. अगं अक्का,
उद्या रणजाचा वाढदिवस आहे ना, केक बनवूया म्हणत होती संजू. ती विचारत होती की सासूबाईंची परमिशन घेऊ का, तेच बोलत होतो आम्ही. ज्या गोष्टी विचारल्याच पाहिजेत त्या विचारायच्या असतात, ते मस्त आहे. नवऱ्याच्या वाढदिवसाला बायकोनी काय करावं हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. संजीवनी, यासाठी परमिशन विचारायची नसते. कशाला तशी नाटकं? संजीवनी, तुमचा जो कोणी गुरु आहे, गुरुमा आहे, गुरुमावशी आहे, तो तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतोय. जेवढ्या लवकर त्याच्या प्रभावातून बाहेर याल तेवढ्या लवकर योग्य मार्गाला लागाल.